तर काय विषय पब्लिक, सो वेलकम टू अवर न्यू राईड व्लॉग. आजची आमची राईड जरा जास्तच इंटरेस्टिंग होती, कारण यावेळी मेंबर पण जास्त होते, गाड्या पण जास्त होत्या आणि ट्रॅक तर काही विचारूच नका. आणि त्यामध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा तिन्हीकडचे मेंबर जॉईन होणार होते. आम्ही सर्व सांगलीकरांनी पहिला अंकली फाट्यावर मीटअप आणि तिथून सगळे इन्स्ट्रक्शन ऐकून आम्ही कोल्हापूरच्या दिशेने निघालो. कोल्हापूरचा मीटिंग पॉईंट हा दसरा चौक होता. मग आम्हाला तिथे गेल्यावर तिथले मेंबर पण जॉईन झाले. तिथे गेल्यानंतर एकत्रित सगळ्यांना अजून इन्स्ट्रक्शन देण्यात आले आणि वन लाईन. तिथनं मग गाड्या काढल्या आणि तिथनं आम्ही सगळे निघालो आमच्या नेक्स्ट स्टॉप. आणि राईड करताना सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे डिसिप्लिन. आणि आमच्या ग्रुपचा तोच सगळ्यात महत्वाचा नियम आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण प्रॉपर वन लाईन मध्ये कोणालाही न डिस्टर्ब करता आमच्या सगळ्या राईड सक्सेसफुली कम्प्लीट करतो. आता आपण जवळपास गारगोटी मध्ये पोहोचलेलो आहे. आता इथे सगळ्यांनी नाश्ता करायसाठी जरा ब्रेक घेतलाय, कारण आपल्याला अजून इथनं पुढे जायला वेळ लागणार आहे, नंतर खायला वेळेला टाइम भेटणार नाही. आता आम्ही बऱ्यापैकी रांगणा किल्ल्यावर पोहोचलेलो आहे. म्हणजे अजून आम्हाला अजून 15 किलोमीटर आहे जायचं वर आमच्या लोकेशनला. पण इथं थांबले. आता एका ठिकाणी बॅग वगैरे ठेवले सगळं, वरती वगैरे जाताना गर्दी नको म्हणून. न लागणारं सामान सगळं खालती ठेवून आम्ही सगळेजण एवढ्या स्पीडनं वरती निघालो, कारण का ऑफरोडच्या ट्रॅकची सगळ्यांनाच आतुरता लागली. थोडं पुढे जातोय तोपर्यंत प्रियेश भाईनं ऑफरोडला सुरुवात केलीच. मग काय सगळेजणच एकामागे एक गाड्या घालायला लागले ऑफरोडला. आम्ही जो मेन पॉईंट होता ऑफरोडचा त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यानंतर आपण पहिल्यांदा शुभारंभ करून घेतला. आता थोडासा ऑफरोड तुम्ही पार्ट 1 मध्ये बघा आणि बाकीचे